कास्टला असणाऱ्या जागा, तुमच्या कास्टचा फिजिकल कट ऑफ आणि फायनल ओव्हरऑल कट ऑफ, लेखी प्लस फिजिकल मिळून किती कट ऑफ लागणार हे सुद्धा पूर्ण विश्लेषण पूर्ण महाराष्ट्राला मी केलेलं 2 वेळा. असा कट ऑफ कोण सांगत नाही. डायरेक्ट आले की घेतला चॉक, पेन आणि बोर्ड वरती चालू केला लगेच आपलं झप 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 झप. तसा विषयच नाहीये. पूर्णपणे एकदम डिटेल्स मध्ये व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे कट ऑफ बद्दल. आता हा झाला विषय की कशा पद्धतीने असतो, का असतो, क्लायमेट असते कट ऑफ बनवत असताना, की एवढा वेळ मिळालाय मुलांना. त्यात पेपर सोपा होता, चालक कारागृह पेपर सोपा होता. त्यामुळे भीतीचं वातावरण काय झालंय की सर माझा मित्र म्हणतोय पेपर सोपा होता, कट ऑफ हाय जाणार. अरे फक्त मित्राला सोपा होता का? काही एकट्यानंच पेपर दिला का? जो पेपर सोपा होता तो तू पण दिलास ना. मग स्वतःला कमी का समजतोस? बरोबर ना काय म्हणतोय? त्या एकट्याला सोपा पेपर आला आणि मला सर अवघड पेपर गेला आणि तो म्हणतोय पेपर सोपा होता आणि कट ऑफ लईच हाय जाणार आहे. म्हणजे तो पेपर मला आलाच नव्हता, मला अवघड आला होता आणि त्याला एकदम सोपा आलेला, असं होतं का? जरा समजून घ्या आणि स्वतःला जे कमी समजतंय ना ते आजपासून बंद करा. आणि एका चुकीमुळे तुम्ही वेटिंगला राहू शकता, लक्षात ठेवा. कारण की ही साईडची सर्कल हे सगळेच चांगले असतील असं सांगता येत नाही, लक्षात ठेवा. काही तुमच्या सोबत राहून तुमच्या पाठीमागे हात घालून कधी तुमचा हात ओढतील, कधी तुमचा पाय ओढतील हे तुम्हाला कळणार पण नाहीये. समजलं? अजून समाज, अजून व्यक्ती तुम्हाला कळायला नाहीये, लक्षात ठेवा. त्यामुळे आयुष्यात लक्षात ठेवायचं, स्वतःवरती विश्वास ठेवा, जग जिंकता येईल. नाहीतर मग काय उपयोग नाही गोष्टींचा. मी बघितलंय आता, मी कट ऑफ लावलेला आहे, कट ऑफ मध्ये मला मार्क येतात. तुमचे मार्क मी कट ऑफ मध्ये मार्कांना रिप्लाय देत असताना मी सांगतो ओरिजिनल काय दिलेत. ज्यांचं म्हणजे कट ऑफ पेक्षा 2, 4, 6 मार्क जास्त आहेत त्यांचं फायनली सिलेक्शन होणार. त्याला मी आधीच सांगितलंय, मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. हा मेसेज केल्यानंतर त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलेत रात्री 2-2 वाजता. नवरा बायको आहेत, काही काही नवरा बायको आहेत म्हणतो, पती पत्नीने सुद्धा मेसेज केलेत हक्काने. मुलं मुलींचं तर बघायला नको सर. अंगावर काटा आला सर, भीती वाटली सर, शहारे आले सर अंगावरती, की कुठेतरी आम्ही कष्ट घेतले आणि तिची चीज झाली आणि तुमचा शब्द सर खरा ठरो. एवढा मोठा विश्वास आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ज्यांनी आपल्या कट ऑफ पेक्षा 2, 4, 6, 8 मार्क जास्त घेतले त्यांनी डोळं झाकून लक्षात ठेवायचं. जे वाक्य बोललोय ते स्क्रीनशॉट मारून ठेवा म्हणून सांगितले प्रत्येकाला. आणि ज्यावेळी कट ऑफ लागेल आणि ज्यावेळी निवड होईल त्यावेळी फक्त एकाच पेढ्याच्या अपेक्षेने यायचं माझ्यावर, बाकी तुम्ही काही आणायचं नाही. आणि नाही भेटला तरी पण चालेल, आयुष्याची वर्दी तुम्हाला भेटली, हाच हेतू आमचा होता. हे सगळं उठाठेप करण्यामागचा. रात्रंदिवस तुमच्यासोबत मीही पळालोय, मीही जागलोय, मीही हार्डवर्क केलंय प्रत्येक मुलगीसाठी, प्रत्येक मुलगीसाठी. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही निगेटिव्ह बोलाल त्यावेळी आम्ही सुद्धा दुखावलं जातो. या गोष्टींचा विचार तुम्ही सुद्धा करायला पाहिजे. समोर काय म्हणतोय, भले आपल्याला भावना नाहीत, भले आपल्याला एकत्र नसेल, आपण कधी बघितलं पण नसेल, पण एकंदरीत धडपडीतून समजून येते की माणूस हा वेगळाच आहे टोटली. मी स्वतःच काही गुणगान गात नाहीये, पण जे तुम्हाला पाठीमागच्या काही महिन्यांमध्ये दिसलं असेल, वर्षांमध्ये दिसलं असेल, त्याच्यावरून तो समजून जायचं की हा माणूस म्हणतोय तो बरोबर आहे. स्वतःला कधी कमी समजू नका. जसं मगाशी म्हणतोय तुम्हाला मी, की मी कट ऑफचा मार्कांना रिप्लाय देतो